6 दिवसापासून सिन्नर तहसील येथे जे आहे ते गिरणी गिरणी चालक मालक यांचं उपोषण सुरू आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी अशोकदादा सोनवणे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. 6 दिवसापासून उपोषण चालू आहे. प्रशासनाच्या वतीने दखल घेण्यात आली. आज मला 6 दिवस झालेत. मी स्वतः या संघटनेचा राज्याध्यक्ष असून माझं नाव अशोकदादा सोनवणे. आजपर्यंत प्रशासनाकडून कोणीही दखल घेतली नाही. फक्त इथले स्थानिक अ, नगर नगराध्यक्षांनी येऊन भेट दिली आणि विठ्ठलराजे म्हणून आणि ते परत उद्या आम्हाला थोडं सहकार्य करणार आहे. बाकी शासनाने कुठलीही आमची दखल घेतलेली नाही. हा मुळात शेतकऱ्यांनी चालू केलेला व्यवसाय आहे आणि आमची शासनाकडे हीच मागणी आहे. हा व्यवसाय जर शेतकऱ्यांनी शेतीचा जोडधंदा म्हणून चालू केला आहे तर शेतकऱ्यांप्रमाणे ज्या पद्धतीनं शासन शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देतं त्या पद्धतीने पीठगिरणींना देखील त्याच पद्धतीनं वीज कनेक्शन दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना सौर ऊर्जा प्लॅन दिला जातो त्याच पद्धतीनं ह्या पीठगिरणी कामगारांना देखील सौर ऊर्जा प्लॅन दिला पाहिजे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का आज रोजी ह्या पीठगिरणींना शासनाने अत्यावश्यक सेवेचा दर्जा दिलेला नाही. तो अत्यावश्यक सेवेचा दर्जा त्यांना दिला पाहिजे. जसं शासनाने दूध भाजीपाला यांना अत्यावश्यक सेवेचा दर्जा आहे तसं ह्या गिरणी कामगारांना दिला पाहिजे. माझं शासनाला देखील विज्ञानाला देखील विचार नाही का विज्ञानाने शेतात कोणतंही धान्य पेरावं, पिठाचं कणीस आणून दाखवावं. दादा, आज शेतकरी धान्य पिकवतो आणि शेतकरीच लोकांना दळून पोटं भरतो. तरी शासनाने यांची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि जोपर्यंत शासन दखल घेत नाही तोपर्यंत मी अमरण उपोषण असंच चालू ठेवणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, यांचं वीज बिल जर कमी झालं तर हा फायदा सर्व जनतेला होणार आहे. आज या वीज मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, त्यामुळं दळणाचे रेट वाढवावे लागतात आणि जर यांना या पद्धतीनं सवलत शासनाने दिली तर हा फायदा टोटल जनतेला देखील होणार आहे. दळणाचे रेट सगळ्यांचे कमी होतील. तर आमची शासनाला विनंती आहे की शासनाने आमची लवकरात लवकर दखल घ्यावी. लवकरात लवकर दखल घेऊन शासनाने ज्यांच्या मागण्या ज्या आहेत ते पूर्ण कराव्या अशी मागणी जी आहे ती करण्यात येत आहे. योगेश माळणकर, TV9 मराठी, सिन्नर, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.